नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न जो आहे तर तो उपस्थित होतो आहे. आता डिसेंबरचे पैसे कधी येणार? होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. तुम्हाला डिसेंबरचे पैसे नेमके कधी येणार आहे? शासनाने अद्याप GR का काढलेला नाही? ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे आले नाही अशा लाभार्थ्यांना पैसे कधी येणार? म्हणजेच 2 महिन्याचे पैसे येणार आहेत का? या सर्व गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती कळेल. ठीक आहे. तर पुन्हा एकदा मी विनंती करतो, जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. झालं. आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. आजचा जो पहिला मुद्दा आहे तर तो आपण GR विषयी पण पाहणार आहोत आणि तारीख पण सांगणार आहोत, तुम्हाला कधी पैसे येणार आहेत त्याची चिंता करू नका. वारंवार प्रश्न म्हणजे आता बघा, काही लाभार्थ्यांना तर नोव्हेंबरचे देखील पैसे मिळाले नाही, त्यामुळे नोव्हेंबरचे मिळाले ते डिसेंबरचे विचारत आहे. परंतु आपण ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळाले नाही तर अशा लाभार्थ्यांचा पहिले विचार करूया, कारण तुम्हाला आता पैसे मिळाले आहेत, त्यामुळे तुम्ही थोडं थांबा, 2 मिनिटांनी तुम्हाला देखील माहिती मिळेलच. तर बघा, ज्या लाभार्थ्यांना अद्यापही नोव्हेंबरचे पैसे आलेले नाही अशा लाभार्थ्यांना डिसेंबरमध्ये 2ही महिन्याचे पैसे येणार आहेत का, याविषयीची आपण माहिती पाहूया. तर माझ्याकडे जेवढा डेटा आहे, मी जी माहिती उपलब्ध केली त्यानुसार जर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे आले नाही तर आता डिसेंबर आणि नोव्हेंबरचे एकत्र येतील का? तर बघा, काही लाभार्थ्यांना, काही लोकांना डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र येतील आणि काही लाभार्थ्यांना 2ही महिन्याचे पैसे येणारच नाही आणि काही लाभार्थ्यांना जे आहे तर ते डिसेंबर महिन्याचेच पैसे येतील. आता म्हणाल सर तुम्ही असं का सांगत आहात, एकच काहीतरी सांगा. तर बघा, सरकारकडे खरं म्हणजे पैसा नाही आहे आणि ते वेगवेगळ्या चुकांवरून, छोट्या छोट्या कारणांवरून लाभार्थ्यांना जे आहे तर ते बाहेर करण्याचं काम करत आहेत. आता काही लाभार्थ्यांना ऑक्टोबरचे पैसे आले आणि नोव्हेंबरचे आलेलेच नाही आणि आता डिसेंबरचे पण येणार नाही, आणि ते कारण सांगतील की तुम्ही ऑथेंटिकेशन केलेलं नाही. असं काहीतरी कारण येणारच आहे पुढे 2-3 दिवसात. त्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत की काही लाभार्थ्यांचं काय बंद आहे त्याची माहिती घेऊया. ऑथेंटिकेशन झालं आहे, नाही झालं आहे, काय प्रोसेस चालू आहे, सोमवारपर्यंत ती माहिती घेऊया. आज ऑफिसची कामं जास्त असल्यामुळे आज आणि उद्या ती माहिती घेता येणं शक्य नाही. उद्या तर सुट्टीच आहे, तर सोमवारपर्यंत ती माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवतो ती माहिती. तर बघा, अशा आता ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे आलेलं नाही त्यांनी नोव्हेंबर डिसेंबर एकत्र येईल अशी वाट पाहू नये, कारण काहीच लाभार्थ्यांना हे एकत्र येणार आहेत आणि काही लाभार्थ्यांना तर येणारच नाही. तुम्हाला खोटं सांगायचं कशाला, तर येणारच नाही आहे काही लाभार्थ्यांना, आणि काही लाभार्थ्यांना जे आहे तर ते 2ही महिन्याचे येतील, पण 2ही महिन्याचे येणारे खूप कमी लाभार्थी असणार आहे. ठीक आहे. तर तुमच्यामध्ये अशी कोण लाभार्थी आहेत ज्यांना 2ही महिन्याचे पैसे, 2ही महिन्याचे म्हणण्यापेक्षा मागच्या महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत, अशा लाभार्थ्यांनी कमेंट करून सांगा. आणि ज्या खास करून तुम्हाला सांगू इच्छितो, नवीन लाभार्थ्यांनी जर ऑथेंटिकेशन, म्हणजे नवीन म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी ऑथेंटिकेशन नाही केलं तरी चालेल, परंतु ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाही नोव्हेंबरचे त्यांनी ऑथेंटिकेशन करा, कारण जर तुम्हाला डिसेंबरचे पैसे आले नाही तर सरकार सांगेल की तुम्ही ऑथेंटिकेशन केलेलं नाही, असं सरळ ते सांगतील. सर्वांनी करायला पाहिजे का, असा एक मोठा प्रश्न आहे. डिसेंबरचे पैसे येण्यासाठी सर्वांनी ऑथेंटिकेशन करायला पाहिजे का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तर बघा, तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बघा आणि कोणाला तरी पाठवा किंवा इतर गावातून 1-2 लोकांना पाठवा जी लोक बाहेर जात असतात, आणि त्यांना विचारायला सांगा की मला नोव्हेंबरचे पैसे आलेले होते, मग मला करायचे आहे का. जर ते हो म्हणत असतील तर करून टाका, कशाला तुम्ही उगीच हे करता आहे ना, कारण सरकारकडे कारणच हवं आहे सरकारला की तुम्हाला पैसे का देता येणार नाही किंवा कसे तुम्हाला पैसे न देता येणार, म्हणजे देता येणार नाही याच्याकडे सरकारचं जास्त भर आहे. म्हणजे तुमच्यापर्यंत पैसे पोहोचले नाही पाहिजे याच्यापर्यंत जास्त भर असतो. ठीक आहे. त्यामुळे ज्यांना नोव्हेंबरचे मिळाले नाही त्यांनी ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. हा झाला एक महत्त्वाचा प्रश्न. पुढील प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. तो पाहण्याआधी जर आपल्याला ही माहिती आवडली असेल आणि याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, पुढील मुद्दा जो आहे तर तो शासन निर्णय कधी येणार आहे. आपण पैसे कधी येणार ते देखील पाहूया. आधी शासन निर्णयाविषयी पाहूया.
तर शासन निर्णय हा कधी येणार आहे? आता प्रत्येक वेळेचा शासन निर्णय हा बऱ्याच आधी येऊन जायचा. 22 तारखेला 23 तारखेला नेहमी जो आहे तर तो शासन निर्णय यायचा, म्हणजे GR यायचा. परंतु या महिन्यामध्ये तसं झालेलं नाही आहे. या महिन्यामध्ये पैसेच तुम्हाला 22-23ला आलेले आहे आणि अद्याप अर्ध्या लोकांना तर आलेलेच नाही. तर शासन निर्णयाचं काय? तर शासन निर्णय जो आहे तर तो 7 तारखेच्या आत जो आहे तर तो येणार आहे. ठीक आहे, 7 तारखेच्या आत शासन निर्णय येणार आहे असं मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे, बघा आता 6 तारखेला जे आहे तर ती सुट्टी असणार आहे आणि 7 तारखेला हा रविवार असणार आहे. आता आजचा एक दिवस जो आहे तर तो खाली आहे. तर आज शासन निर्णय निघणं अपेक्षित आहे. जर आता 7 तारखेच्या आत जर शासन निर्णय आलेला नाही तर तुम्हाला 10 तारखेपर्यंत वाट बघावी लागेल. म्हणजे मंगळवार बुधवारपर्यंत हा शासन निर्णय जो आहे तर तो येऊन जातील. ठीक आहे, आणि जर शासन निर्णय आला नाही तर असं काहीतरी एक परिपत्रक निघेल सामाजिक न्याय विभागाकडून की लाभार्थ्यांचे ऑथेंटिकेशन नसल्यामुळे आम्ही पैसे देऊ शकत नाही किंवा पैसे देण्यास विलंब होत आहे, असं काहीतरी एक परिपत्रक बुधवारपर्यंत तुम्हाला मिळेल अशी माहिती मला मिळते आहे. जर सरकारला तुम्हाला पैसेच द्यायचे नसतील तर तर ठीक आहे, आपण बघूया शासन निर्णयाची वाट बघूया. तर जर याविषयी तुमच्याकडे काही माहिती असेल, तुमचे जे कोणी अधिकारी असतील, कोणी ओळखीचे असतील, आता बरेच लाभार्थी तर आमच्यावरती अवलंबून आहे, आम्ही माहिती देतो त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे जे आहे तर ते लाभार्थी माहिती ऐकण्यासाठी उत्सुक असतात आणि व्हिडिओ कधी येणार किंवा सर माहिती का आली नाही, सर आज व्हिडिओ का आला नाही, अशा प्रतिक्रिया नेहमी देत असतात. त्यामुळे खूप कमी 99.99% लोक जे आहे तर ते त्यांच्याकडे माहितीचा सोर्स हा आपलं एकमेव चॅनल आहे. बाकीची पण माहिती असेल परंतु त्या माहितीवर ती लोक विश्वास ठेवत नाही अशा त्यांच्या प्रतिक्रिया असतात. तर जे उर्वरित 0.1% जी लोकं आहेत त्यांच्याकडे जर कोणी सोर्सेस असतील, कोणी अधिकारी असतील तर त्यांची देखील माहिती तुमच्याकडे असेल तर ती कळवा, ती आपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आता अनुदान कधीपासून येणार? जर शासन निर्णय 7 तारखेच्या नंतर येणार जसं मी सांगतोय तर पैसे कधीपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार? आता हा एकदम मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्याला पैसे आले पाहिजे, लवकर पैसे आले पाहिजे आणि 30 तारखेपासूनच सर डिसेंबरचे पैसे कधी येणार किंवा पैसे मिळाल्यानंतरच लगेच काही लोकांचे मेसेजेस, सर डिसेंबरविषयी माहिती सांगा, सर तालुक्यांची माहिती टाका. तर तालुक्यांची माहिती तर आपण टाकूया, माहिती आमच्याकडे नाही आहे असं नाही. तालुक्यांची माहिती आम्ही तालुक्यांकडून कलेक्ट केलेली आहे किंवा विभागाकडून आम्ही कलेक्ट केलेली आहे, म्हणजे जमा केलेली आहे माहिती. परंतु त्या माहितीच्या आधारावर जर सरकारने पैसे टाकले नाही तर तुम्हाला वाटायचं की सरांनी माहिती चुकीची सांगितली किंवा आपले जे हे आहे तर यांच्याकडून चुकीची माहिती मिळाली. तर चुकीचा संदेश तुमच्यापर्यंत जाऊ नये या दृष्टिकोनातून तालुक्यांचा व्हिडिओ अद्यापही आलेला नाही. ठीक आहे, तर आता या महिन्याचे पैसे कधी येणार तुम्हाला? तर मी तुम्हाला सांगतो की पैसे येण्याची प्रोसेस ही 15 तारखेच्या नंतर सरळ सुरू होणार आहे. 15 तारखेच्या आत तुम्हाला पैसे येण्याची प्रोसेस केली जाणार नाही. ठीक आहे, 15 तारखेच्या आत ही प्रोसेस होणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी वाट पाहू नका. 15 तारखेच्या आत मला देखील प्रश्न विचारू नका की सर कधी येणार आहे. आणि तालुक्यांची माहिती आपण पुढे सांगणार आहोत. त्याची माहिती उपलब्ध झालेली आहे की कोणत्या तालुक्याची काय प्रोसेस आहे, आता ऑथेंटिकेशनची काय आहे. मी आपल्या यांना सांगून सोमवारी माहिती ही कलेक्ट करतो. सोमवारी मंगळवारी तुमच्यापर्यंत ही माहिती येणार. परंतु सध्याच कोणी वाट बघू नका. 15 तारखेपर्यंत तुम्हाला अनुदान, म्हणजे 15 तारखेपासून सुरू होईल आणि जसं मागच्या महिन्यामध्ये झालं 22-23 तारखेला तसे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील अशी माहिती सध्या तरी माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे. आणि ही माहिती योग्य आहे, म्हणजे असं नाही की हे पण बऱ्याच जे संबंधित विभाग आहेत किंवा जे त्या विभागाशी काम करतात, जिथून पैसा येतो किंवा मग या सर्व गोष्टी, आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगू शकत नाही कारण या देखील काही गोष्टी आपल्याला पब्लिकली सांगता येत नाही. तर अशा रिसोर्सेसकडून आपण ही माहिती कलेक्ट केलेली आहे. आता पुढे काही दिवसांनी आपण तुम्हाला जे आहे तर ते तालुक्यांची यादी, लाभार्थ्यांची यादी, ऑथेंटिकेशन झालेल्या लाभार्थ्यांची यादी आपण कलेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आतापर्यंत बऱ्याच लोकांची अद्याप झालेले नाही. त्यामुळे ती यादी, म्हणजे असं होईल की या तालुक्यातून 10, त्या तालुक्यातून 10 अशा लोकांची यादी कलेक्ट करण्यात काही अर्थ नाही. तालुका वाईज किंवा जिल्ह्याची यादी जर मिळाली तर ती लाभार्थ्यांना त्यांचे डिटेल्स, त्यांचं नाव शोधणं योग्य होईल. त्यामुळे आपण ती देखील यादी कलेक्ट करण्याचा लवकरच प्रयत्न करणार आहोत. तसेच लवकरच तालुकानिहाय यादी ते देखील प्रसिद्ध करणार आहोत. कारण तुमच्या तालुक्यात काय स्थिती आहे हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला लक्षात येईल की हो बाबा आम्हाला पैसे लवकरच मिळतील किंवा उशिरा मिळेल
तुम्ही वाट पाहणार नाही. तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन प्रश्नासह, नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.